मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील अन्न औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकलाय। कॅबिनेट मंत्र्यांच्या कार्यालयावरील छाप्यात एका भ्रष्ट क्लार्कला ताब्यात घेण्यात आलंय। झिरवाळ यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला तब्बल 50,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलाय। राजेंद्र ढेरंगे या कर्मचाऱ्याला एसीबीने अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदाराच्या मेडिकल लायसन्सचे वैद्यकीय परवाना निलंबन रद्द करून देण्यासाठी आरोपीने 50,000 रुपयांची लाच मागितली होती। आपापसातील तडजोडीनंतर लाचेची रक्कम 35,000 रुपये ठरवण्यात आली। गुरुवारी संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास ढेरंगेने आपल्या कार्यालयात ही रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला ताब्यात घेतलाय। मंत्री नरहरी झिरवाळ हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईनंतर त्यांनी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधत असताना आपली बाजू मांडली आहे। ते म्हणाले की मी 2 दिवसांपासून दिल्लीत आहे। काल जो काही प्रकार झाला तो अतिशय चुकीचा होता, असे व्हायला नको होते। राजेंद्र ढेरंगे हे लिपिक म्हणून काम करतात। सुनावणीचे कागदपत्र तयार करण्याचे काम त्यांच्याकडे। ते मूळचे अन्न व नागरी पुरवठा विभागाचे कर्मचारी आहेत। त्यांना उसणवारीवर या विभागात घेतले होते। त्यांच्याकडून हा प्रकार घडला। या प्रकाराला कुठेही पाठीशी घालणार नाही। सदर कर्मचाऱ्याच्या पूर्व इतिहास माहीत नव्हता का, या प्रश्नावर बोलताना झिरवाळ म्हणाले की माझ्यासमोर या कर्मचाऱ्याची तक्रार यापूर्वी कधी आली नव्हती। लाचेची रक्कम किती असली तरी सरकारी कर्मचाऱ्याने अशा प्रकारे पैसे घेणे चुकीचेच आहे। पैसे घेतले आहे तर त्याची शिक्षा आता संबंधित व्यक्तीला भोगावी लागेल। तुमच्यापर्यंत या प्रकरणाचे धागेदोरे येत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत। असा प्रश्न विचारला असता मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले की तसे जर माझ्यापर्यंत धागेदोरे येत असतील आणि ते सिद्ध होत असेल तर त्याची जबाबदारी घेण्यास मी तयार असेल। या भ्रष्टाचाराने माझ्याशी संबंध असल्याचं सिद्ध झाले तर मी राजीनामा देईन असेही मंत्री झिरवाळ म्हणाले। वृत्तसंकलन विभाग, एस मराठी न्यूज, नाशिक।